नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे दिनांक बुधवार 10 जून 2026च्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात 2 संशयित आरोपी सोबत आलेल्या महिलेला 3 पोलिसांनी बेदम केली मारहाण. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विविध सामाजिक स्तरातून संशय होत आहे व्यक्त. फसवी कर्जमाफी योजना शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस उतरली आखाड्यात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले व सरकारच्या विरोधात निदर्शनेही केली. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे निवडणुकीचे मतदान 18 जूनला सकाळी 8 ते 4 या वेळात होत असून 988 या मतदारसंघासाठी मतदार आहेत. यामध्ये 499 पुरुष तर 489 महिला असून हे मतदान 3 जिल्ह्यात 29 मतदार केंद्रावर होणार असून मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नळदुर्ग येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मारली धाड. यामध्ये 3,58,000पेक्षा जास्त किमतीच्या प्रतिबंधित गुटखा केला जप्त. इस्माईल जबीउल्ला काजी यांच्या दुकानावर केली ही कारवाई. मातोश्री हॉटेलमध्ये बिर्याणी झुरळ आढळल्याने मातोश्री हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाने च्या विभागाने घेतली दिवसभर हॉटेलची झाडाझडती. जिल्हा सहकारी बोर्ड धाराशिव उस्मानाबादच्या संचालकपदी उबाटाच्या मनोज उर्फ तात्या पडवळ यांची निवड झाल्याबद्दल शाहूनगरच्या नागरिकांच्या वतीने मनोज पडवळ यांचा केला सत्कार. ईट येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी बहिणीने केलेली जुनी केस मागे घेण्यासाठी एका महिलेला केली दगडाने बेदम मारहाण. 7 जणांविरुद्ध वाशी येथे दंगलगडीने हल्ला करणे यासह इतर कलमानुसार केला गुन्हा दाखल करून व तपास केला सुरू. जिल्ह्यात चोऱ्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरूच. सामान्य शेतकरी व पवनचक्की सोलार उद्योगातील वायर अनेक ठिकाणी गेले चोरीला. डोकी उमरगा तुळजापूर पोलीस ठाण्यात याबाबतच्या तक्रारी केल्या दाखल. मौजे आंबेवळ येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक सतत 4 महिन्यापासून आहेत गायब असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिली व केला आंदोलनाचा इशारा. तुळजापूर येथील तुळजाई मंदिर परिसरात विकास कामे सुरू असल्याकारणाने दर्शनासाठीच्या वेळेत केलेत बदल. या बदलाचे भाविक व दर्शकांनी पालन करण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन. या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.